विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचा पूर्णपणे जो काही सिलेबस आहे याच्याविषयी मी माहिती सांगणार आहे। तसं की पहिल्या स्टेजमध्ये तुम्हाला पूर्णपणे चॅप्टर्स या सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये जेवढे काही चॅप्टर्स आहेत तर त्या चॅप्टर्स विषयी मी थोडीफार माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की किती चॅप्टर याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे, त्यानंतर टोटली किती चॅप्टर्सचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, शिवाय प्रत्येक चॅप्टर्स कशा पद्धतीने महत्त्वाचा आहे तर त्याचं पूर्णपणे वेटेज मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। एवढंच नाही तर या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओज मध्ये तुम्हाला आणखी सुद्धा माहिती मिळणार आहे की सायन्स 1 आणि सायन्स 2 तर याचा पूर्णपणे जे काही समजा इव्हॅल्युएशन जे आहे, इव्हॅल्युएशन खूप महत्त्वाचं असतं कारण एवढा आपण स्टडी करतो आणि इव्हॅल्युएशन जे आहे तर ते सुद्धा महत्त्वाचं असतं। तर ते टोटली इव्हॅल्युएशन तुम्हाला या व्हिडिओज मध्ये पाहायला मिळणार आहे। चॅप्टर वाईज इव्हॅल्युएशन तुम्हाला या ठिकाणी वेटेज कसं आहे, शिवाय एवढंच नाही तर त्याचा क्वेश्चन पॅटर्न कसं आहे, प्रत्येक पेपर मध्ये किती क्वेश्चन विचारले जातील, त्याचबरोबर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकलला काय वेटेज आहे, थेअरीला काय वेटेज आहे, तर हे पूर्णपणे डिटेल्स तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मस्तपणे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर ते तुम्ही अवश्यपणे शेवटपर्यंत तो व्हिडिओ तुम्ही पाहायला पाहिजे। एवढंच नाही तर शेवटी तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी सिलेबस विषयी सध्या जे काही लेटेस्ट आहे तर त्या लेटेस्ट मध्ये आपल्याला सिलेबस आपण पाहतोय की सध्या जे काही आपल्यावरती जे काही सध्या समस्या आहे तर याच्यानुसार की हा सिलेबस कितीपर्यंत आपल्याला कसं चेंज होतोय का किंवा जशा पद्धतीने पूर्णपणे सिलेबस आपल्याला राहतोय का, तर याच्याविषयी सुद्धा थोडीशी जी काही सध्या संदिग्धता आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलं जाईल। तर विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अगदी शेवटपर्यंत तो व्हिडिओ पहा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल दाबा की जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने शेअर करता येईल। कॉंग्रॅच्युलेशन टू द ऑल स्टुडंट्स। आज आपण या ठिकाणी 10वीच्या सिलेबस विषयी बोलणार आहोत। कॉंग्रॅच्युलेशन याच्यासाठी कारण की तुम्ही मागच्या वर्षी 9वीची परीक्षा दिलेली आहे आणि आता तुम्ही 10वीत प्रवेश घेत आहात। मग 10वी मध्ये प्रवेश घेत असताना 10वी मध्ये तुम्हाला कोणकोणते विषय कशा पद्धतीने असतील तर याच्याविषयी थोडंफार मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो। बघा, या ठिकाणी तुम्हाला जसं 9वी मध्ये जेवढे सब्जेक्ट होते तेच सब्जेक्ट तुम्हाला 10वी मध्ये आहे। फक्त फरक एवढा आहे की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा शालेय लेवलवर न होता म्हणजे ही बोर्ड लेवलवरती होते। या परीक्षेचं स्वरूप जे असतं तर ती परीक्षा म्हणजे बोर्ड अटेंड करत असतं आणि बोर्डाच्या पॅटर्न नुसार ही परीक्षा घेतली जाते। त्याच्यामुळं 10वी परीक्षेला जास्तीत जास्त वेटेज प्राप्त होतं। लक्षात घ्या की जसं समजा एखादी गोष्ट आपण जर समजा घरच्या घरी जर समजा करत असेल तर त्याला इतकं वेटेज प्राप्त होत नाही, परंतु आपल्याला जर समजा तीच गोष्ट समजा एखादा समजा पाहुणा आला त्याचं जर समजा आपल्याला काही जर करायचं असेल तर आपण त्याला जास्त वेटेज देतो, तसा प्रकार आहे। लक्षात घ्या। तर या ठिकाणी जो काही विषय मला या ठिकाणी सांगायचा आहे तुम्हाला म्हणजे तेच विषय आहेत, जसं मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत असेल किंवा इतिहास, भूगोल असेल, विज्ञान, गणित यासारखे विषय जे आहेत जे 9वीला तुम्हाला होते तेच 10वीला आहे। परंतु या ठिकाणी मी मात्र सायन्स आणि टेक्नॉलॉजी या विषयी मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे। सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान। सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे काय तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा एक जो विषय आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान। विज्ञान म्हणजे जसं समजा तुम्हाला जे काही शोध लागतात, जे काही सर्चिंग होत आहे त्याच्याबद्दल आपण समजा जे काही माहिती आहे तीच माहिती जर समजा आपण उपयोजित करत असतो म्हणजे त्याचा जर वापर करत असतो तर त्याला जोड आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी। सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन द 10th level, so that carry the two parts। सायन्स अँड टेक्नॉलॉजी जी आहे तर ही या 10वी मध्ये जसं 9वी पासूनच ते सायन्सचे 2 पार्ट आहेत, तर या ठिकाणी सायन्सचे 2 पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतात। एक आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 आणि दुसरा आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2। तर आता या सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्ट मध्ये हा जो सब्जेक्ट आहे तो पूर्ण सब्जेक्ट याच्यामध्ये हे जे 2 भाग विभागलेले आहेत तर यामध्ये दोन्ही भागामध्ये आपल्याला या ठिकाणी 10 चॅप्टर्स पाहायला मिळतात।
तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं सायन्स पार्ट 1, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 याचे 10 चॅप्टर आहेत. तसंच या ठिकाणी पार्ट 2 मध्ये सुद्धा 10 चॅप्टर्स आहेत. आता हे जे काही now see here is science 1 part, science part 1, so that contains the first chapter, that is the gravitation. Second, periodic classification of elements. Third, chemical reaction and equation. Fourth, effects of the electric current, heat, refraction of light, lenses, metallurgy, carbon compounds, and the space mission. So these are totally 10 chapters, and that are actually included in this part 1. Now second part, so see here, first one, heredity and evolution, life process in the living organism, and part 1, life process living organism, part 2, environmental management toward the green energy, animal classification, introduction to the microbiology, cell biology and biotechnology, social health and disaster management. So see here all these chapters, so they are also divided into the 3 parts. जर आपण पाहिलं तर हे जे काही चॅप्टर्स आहेत हे चॅप्टर्स मध्ये आपल्याला पाहायला मिळते की हे तिन्ही चॅप्टर्स हे जे काही पूर्ण चॅप्टर्स आहेत हे 3 भागामध्ये क्लासिफाय झालेले आहेत. 3 भाग म्हणजे कोणते? फर्स्ट वन फिजिक्स, केमिस्ट्री अँड द बायोलॉजी. फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. जर आपण पाहिलं तर पार्ट 1 मध्ये तुम्हाला जसं फिजिक्स आणि केमिस्ट्री तुम्हाला पाहायला मिळतात. पार्ट 1 मध्ये जर पाहिलं आपण तर काही चॅप्टर्स तुम्हाला फिजिक्स मध्ये पाहायला मिळतात, तर काही जे आहेत तर ते केमिस्ट्री म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करतो. त्यानंतर पार्ट 2 मध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर जसं एन्व्हायरमेंटल तुम्हाला शिकायला मिळतंय, एन्व्हायरमेंटल आहे, त्याचबरोबर बायोलॉजीचा पार्ट आहे, काही मायक्रोबायोलॉजी आहे, त्याचबरोबर काही थोडंफार एखादं जसं असं समजा केमिस्ट्री, बायोलॉजी अशा पद्धतीचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हा जो भाग आहे तो भाग त्याच्यामध्ये इन्क्लुडेड झालेला आहे. लक्षात घ्या की सायन्स 1 मध्ये जो काही तुम्हाला या ठिकाणी फिजिक्सचा पार्ट असेल किंवा केमिस्ट्रीचा पार्ट असेल तर यामध्ये जर आपण समजा पाहिले तर हे जे चॅप्टर्स आहेत हे चॅप्टर्स तुम्हाला 11वी 12वी साठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. these chapters are also base of the 11th and the 12th standard. म्हणजे तुम्ही जर हे चॅप्टर्स या वर्षी जर चांगल्या पद्धतीने जर समजा टीच केले, स्टडी केले, लर्न केले तर निश्चितच याचा फायदा तुम्हाला अगदी 11वी 12वी ला सुद्धा जास्तीत जास्त होऊ शकतो. सेकंड पार्ट मध्ये तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये सुद्धा जे पार्ट चॅप्टर्स आहेत त्या चॅप्टरचं सुद्धा तुम्हाला 11 12 मध्ये सुद्धा एवढंच नाही तर तुमची जी काही समजा साइट्स आहे जसं मायक्रोबायोलॉजी जर साइट घ्यायची असेल किंवा त्याच्यानंतर पुढे तुम्हाला नीटला जायचं असेल म्हणजे मेडिकल साइडला जर जायचं असेल तर हा जो पार्ट आहे हा पार्ट सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. जसं याच्यामध्ये आपल्याला इंजिनिअरिंग साठी सपोर्ट करते आणि हे जे आहे तर हे तुम्हाला जास्तीत जास्त मेडिकल साठी त्याचबरोबर फार्मसी असेल त्याच्यानंतर जसं फील्ड असेल म्हणजे जसं आपण समजा बीएससी ऍग्री म्हणूया तर अशा पद्धतीचे जे काही समजा त्याच्या लेवलचा जो काही सिलेबस आहे आणि त्या सिलेबस मधला जो बेस पार्ट आहे तो पार्ट या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळतोय. त्याच्यामुळे अगदी विद्यार्थी मित्रांनो हा भाग तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन शिका की जेणेकरून तुम्हाला याचा नेक्स्ट पुढच्यासाठी जास्तीत जास्त फायदा होईल. आता थोडंफार जर समजा आपण प्रत्येक चॅप्टर मध्ये थोडंसं जर समजा जास्त पूर्ण डिटेल्स मध्ये जर आपण ज्यावेळेस समजा घेणार आहोत त्यावेळेस पाहणारच आहोत परंतु थोडं थोडं तुम्हाला या ठिकाणी इन्क्लुडेड पार्ट सांगता येईल मला की ग्रॅव्हिटेशन जे आहे तर या ग्रॅव्हिटेशन बद्दल आता आपण पाहिलेलंच आहे आणि 9th ला सुद्धा तुमचं न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वगैरे हे जे काही झालेलं आहे इक्वेशन ऑफ मोशन्स झालेलं आहे त्याच्या संदर्भात आपल्याला ग्रॅव्हिटेशनचा थोडासा पुढचा पार्ट सांगा. त्यानंतर पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स यामध्ये तुम्ही आतापर्यंत एलिमेंट्स बद्दल माहिती घेतलेली आहे. कंपाऊंड्स म्हणजे काय ते पाहिजे म्हणजे याचा जो बेस आहे मॅटरच्या संदर्भात आहे. मॅटर्स आर आल्सो डिवाइडेड इनटू द 3 पार्ट्स. फर्स्ट वन इज द एलिमेंट देन कंपाऊंड्स अँड द मिक्सचर. तर हा जो भाग आहे हा भाग तुम्ही शिकलेला त्याचा वरचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे लर्न करायचा. त्यानंतर केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन्स दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. केमिकल इक्वेशन काय आहे, रिएक्शन कशा फॉर्म्स होतात, त्याच्यानंतर रिझल्ट तुम्हाला काय मिळतोय तर याबद्दल आपल्याला याच्यामध्ये माहिती मिळते. इफेक्ट्स ऑफ द इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट जे आहे इलेक्ट्रिसिटी त्याचबरोबर मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ द इलेक्ट्रिक करंट यासारखे जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स तुम्हाला या ठिकाणी या चॅप्टर मध्ये पाहायला मिळते. सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला हीट
पार्ट्स आहेत. तसं या 10वीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला ग्रॅव्हिटेशन, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट्स, म्हणजे हे जे चॅप्टर्स आहेत हे सगळे जवळजवळ इम्पॉर्टन्स आहे. या ठिकाणी जास्तीत जास्त पार्ट्स तुम्हाला परीक्षेला या ठिकाणी विचारले जातो. त्यानंतर हीट आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट्स आहे. रिफ्रॅक्शन लाईटचे तुम्हाला 11वी 12वीला पण लाईटचे जे पार्ट्स आहेत त्याचा हा बेस आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. लाईटचे या ठिकाणी 2 चॅप्टर्स आहेत, जसं लेन्सेस अँड द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. मेटलर्जी आहे, त्याचबरोबर या ठिकाणी या मेटलर्जी मध्ये जसं समजा धातूंचं जे आहे तर धातूचं सहनीकरण कसं होतंय, म्हणजे शुद्धीकरण कसं आहे, त्याची जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी त्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. कार्बन कंपाऊंड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स इन द केमिस्ट्री. कार्बन कंपाऊंड जसं समजा यामध्ये तुम्हाला कॅटेनेशन पाहायला मिळतंय. त्याचबरोबर त्याचे जे काही कार्बन कंपाऊंड्स आहेत जसं मिथेन, इथेन, त्यानंतर प्रोपेन, ब्युटेन याच्याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. हायड्रोकार्बन्स काय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला कार्बन कंपाऊंड्स मध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर याच्यामध्ये आयुपीएससी नियम्स याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपल्याला कार्बन कंपाऊंड्स मध्ये मिळते. त्यानंतर स्पेस मिशन, स्पेस मिशन मध्ये जे काही समजा आपण पाहतोय की आजकाल आपण पाहतोय चांद्रयान असेल किंवा जे काही समजा सॅटेलाइट्स आहेत, वेगवेगळे सॅटेलाइट्स आपल्याला अभ्यासासाठी म्हणा किंवा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीसाठी आपल्याला ते या अंतराळामध्ये सोडले जातात. तर त्याची जी माहिती आहे आतापर्यंत आपण किती उपग्रह सोडले तर याच्याविषयीची पूर्ण माहिती आपल्याला या स्पेस मिशन मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर पार्ट 2 मध्ये जर आपण पाहिलं तर हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन आहे. उत्क्रांती कशापासून झालेली आहे, अनुवंशिकता काय आहे, त्याचबरोबर लाईफ प्रोसेस, जीवन जगण्याचं म्हणजे जे काही समजा आपली लाईफ आहे तर याच्यामध्ये विविधता आपल्याला या ठिकाणी लाईफ प्रोसेस पार्ट 1 आणि लाईफ प्रोसेस पार्ट 2 मध्ये पाहायला मिळते. मग यामध्ये प्लांटची लाईफ प्रोसेस असेल, अॅनिमलची लाईफ प्रोसेस असेल, याच्या डिटेल्स स्टडी आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार. त्यानंतर जर आपण पाहिलं एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, आता आजच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर हे खूप महत्त्वाचं आहे. एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट जर समजा व्यवस्थित जर असेल तर निश्चितच आपल्याला येणारे जे काही संकट आहे त्या संकटाचा सगळ्याचा चांगल्या पद्धतीने सामना करता येईल. कारण की आपल्याकडे असलेली जी साधन संपत्ती आहे ती संपत्ती त्याचा जपून वापर करायचा आहे, त्याची काळजी घ्यायची, ते आपल्याला याच्याविषयीची माहिती आपल्याला एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर टुवर्ड द ग्रीन एनर्जी दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट इन अवर ऑल्सो डेली लाईफ. आपल्याला माहिती प्रत्येक वेळेस आपल्याला या ठिकाणी प्रत्येकाला लाईटची गरज. सोर्स आपण पाहतोय की लिमिटेड, काही लिमिटेड आहे, काही अनलिमिटेड. जसं समजा आपण सनचा जर विचार केला तर अगदी आपल्याला सतत ऊर्जा देणार असते. मग याच्यापासून आपल्याला काही एनर्जी मिळवता येते का, याच्यावरती असलेली जे काही समजा apparatus आपल्याला तयार करता येते का, याचा सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायला मिळतोय. त्याला ग्रीन सोर्स असं म्हटलेलं आहे. जसं मग वारा असेल, पाणी असेल, लाटा असतील तर याच्यापासून सुद्धा आपल्याला काही एनर्जी इक्विपमेंट बनवता येते का, तर याविषयी आपल्याला माहिती याच्यामध्ये मिळते. त्याच्यामुळेच म्हटलंय दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट्स इन आवर लाईफ. त्यानंतर अॅनिमल क्लासिफिकेशन. आता आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स जे आहेत, विविध अॅनिमल्स आपल्याला पाहायला मिळतात. मग ते जे अॅनिमल्स आहेत त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांची अन्न घेण्याची प्रक्रिया कशी आहे, त्यांची जगण्याचं लाईफ कसं आहे, तर याच्याविषयी बऱ्याचशा प्रमाणात माहिती आपल्याला या क्लासिफिकेशन मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर इंट्रोडक्शन टू द मायक्रोबायोलॉजी दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. सध्या आपण पाहतो की मायक्रोबायोलॉजी असेल, सेल बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी हे दोन्ही चॅप्टर्स आहेत तर हे मायक्रोबायोलॉजी वरती डिपेंड्स आहे. कारण की आज आपण पाहतोय की जसं फार्म मध्ये, शेतीमध्ये सुद्धा खूप महत्वाचं बायोटेक्नॉलॉजीचा पार्ट्स आहे. एवढंच नाही तर आपली जी काही मेडिकल इंडस्ट्रीज आहे तर याच्यामध्ये सुद्धा फार्मसी जो प्रकार आहे त्याच्यात सुद्धा या टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करता येतोय. वेगवेगळे जे आजार असतील किंवा ज्या काही व्हरायटीज असतील, पिकाच्या व्हरायटीज असतील आणि त्याच्यावरती जर आपल्याला काही तंत्रज्ञान शोधून काढायचं असेल तर याचा सपोर्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय. त्या दृष्टीने सुद्धा हे चॅप्टर्स खूप महत्वाचे आहेत. देन सोशल हेल्थ अँड डिझास्टर मॅनेजमेंट. सोशल हेल्थ दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. आज आपण पाहतोय आपलं स्वतःचं आरोग्य, त्याचबरोबर सामाजिक आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. स्वतःचं आरोग्य जर चांगलं असेल, आपण जर वैयक्तिक म्हणजे आरोग्य दृष्ट्या जर समजा चांगलं सुदृढ असू तर निश्चितच आपल्या घरासाठी फायदा, आपल्या देशासाठी फायदा, आपण एक चांगल्या पद्धतीचं नागरिक म्हणून पुढे येऊ शकतो. तर हे यासाठी जी काही माहिती आहे ती सोशल हेल्थ आणि त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट आहे त्या वस्तूंचं आपण जर व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर निश्चितच त्याचा फायदा आपल्याला, देशाला चांगला होऊ शकतो. तर असे या
म्हणजे हे जे चॅप्टर्स आहेत या चॅप्टर्सनी केवळ तुम्हाला ज्ञान मिळत नाही विद्यार्थी मित्र, तर या चॅप्टर्सचं जर समजा तुम्ही जर चांगल्या पद्धतीने जर सखोल अभ्यास केला तर तुम्ही समाजामध्ये ज्यावेळेस जाणार आहात त्यावेळेस निश्चितच याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. वैयक्तिक जीवन ज्यावेळेस तुम्ही जगणार आहात तर त्या लाईफमध्ये सुद्धा हे जे चॅप्टर्स आहेत तर या प्रकरणाचा जर काही तुम्ही स्टडी करणार आहात तर तो वेळोवेळी तुम्हाला निश्चितच फायद्याचा ठरेल. तर हे पूर्णपणे आपण आतापर्यंत जे काही विज्ञानाचा भाग आहे तर या विज्ञानाच्या भागामध्ये थोडं आपण पाहिलं. आता बघा सायन्स जो काही समजा सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा जो पार्ट आहे हे पूर्णपणे तुम्हाला थिअरी पार्ट झालेला आहे. आता थोडस आपल्याला एक याच्या व्हॅल्यूज कडे जाता येईल की याचं मूल्यमापन जर आपण पाहिलं की प्रत्येक चॅप्टर जो आहे तर तो चॅप्टर कसा वेटेड आहे आणि त्याला त्याच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला परीक्षेमध्ये जे विचारल्या जाणारं जे आहे तर हा विचारल्या जाणारा जो काही पॅटर्न आहे क्वेश्चन पॅटर्न तर त्याच्याकडे सुद्धा आपल्याला पाहता येईल. टोटली जर आपण पाहिलं तर हा जो काही समजा सायन्स आणि टेक्नॉलॉजीचा पार्ट्स आहे तर हा सायन्स टेक्नॉलॉजीचा पार्ट्स हा टोटली 100 मार्क्सचा आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी दॅट आय कॅरी ऑल्सो टोटली 100 मार्क्स. म्हणजे पूर्ण जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला हे 100 मार्काचा पेपर तुम्हाला विचारला जातो. वा लक्षात या 100 मार्काचे जे काही डिस्ट्रीब्युशन आहे तर ते डिस्ट्रीब्युशन सुद्धा तुम्हाला सांगता येईल. या ठिकाणी 3 प्रकारामध्ये याचं डिस्ट्रीब्युशन होतंय आणि ते 3 प्रकार जर पाहिले आपण तर ते 3 टाइप्स कोणते आहेत. So this science and technology that also divided into the 3 parts. So first one, that is the part 1 here, second part science part 2 and third practical. तिसरं जर आपण पाहिलं तर हे प्रॅक्टिकल आहे. लक्षात म्हणजे हे जे 100 मार्क्स जे आहेत या 100 मार्क्सचं डिव्हायडेशन हे 3 पार्ट्स मध्ये आहे. त्याच्यामध्ये जर समजा पाहिलं तुम्हाला या ठिकाणी टोटली 40 marks. First paper carry the 40 marks. So second paper carry the 40 marks also. And the remaining third part, that means the practical, so that will be carry the 20 marks. So all these total 100 marks. जर आपण पाहिलं तर हे टोटली 100 मार्क्सचा आहे. पहिला पेपर तुमचा 40 मार्काचा, दुसरा पेपर तुमचा 40 मार्काचा आणि तिसरं जे काही आणखी याला सपोर्टिंग जे आहे प्रॅक्टिकल्स तर ते तुम्हाला 20 मार्काचं आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्र, जर समजा आपण पाहिलं तर 40-40 हे तुमचे थिअरी पार्ट्स आहेत आणि प्रॅक्टिकलचं जर पाहिलं तर हे 20 मार्काचा पूर्णपणे वर्षभराचा तुम्हाला अभ्यास या ठिकाणी करायचा. आता आपण जे काही समजा 10 चॅप्टर्स पाहिले, 10 चॅप्टर्स याच्यामध्ये 40 मार्कचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. इथं 10 चॅप्टर्स आपण पाहिले त्याच्यामध्ये 40 मार्काचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. आता यामध्ये सुद्धा तुम्हाला जे काही समजा 40 मार्कामध्ये जर समजा आपण पाहिलं तर क्वेश्चन्स जे आहेत मी थोडंसं तुम्हाला क्वेश्चन बद्दल सांगणार. बाकी तुमचा युनिट टेस्ट वगैरे हे जे काही आहे 10 मार्काचे युनिट टेस्ट वगैरे ते इंटरनल जे काही स्कूल लेवलला होत असतात ते होत राहील. परंतु हा जो काही क्वेश्चन पॅटर्न आहे की याच्यामध्ये क्वेश्चन्स कशा प्रकारचे आहेत त्याचबरोबर ते प्रत्येक क्वेश्चन किती मार्क्सला डिस्ट्रीब्यूट होतो याच्याविषयी थोडीशी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगतोय. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की हे जे काही 40 मार्क्स आहे फर्स्ट वरचे जसं 40 आहे तसंच सेकंडचे 40चं डिस्ट्रीब्युशन आहे. मग यामध्ये टोटली तुम्हाला 4 क्वेश्चन्स विचारले जातात. सो क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 अँड क्वेश्चन नंबर 4 अशा पद्धतीचे 4 क्वेश्चन्स तुम्हाला फर्स्ट पेपर तसंच सिमिलरली तुम्हाला या सेकंड पेपर मध्ये सुद्धा पाहायला मिळतो. जसा पॅटर्न फर्स्ट मध्ये आहे तसाच तुम्हाला सेकंड पेपर मध्ये सुद्धा पॅटर्न पाहायला मिळतो. आता इथं जर पाहिलं तर क्वेश्चन पेपर, सो क्वेश्चन फर्स्ट किती मार्काचा, हाऊ विल मार्क्स टू द फॉर द क्वेश्चन 1. क्वेश्चन 1 कॅरी द 10 मार्क्स. क्वेश्चन 1 ला एकूण किती मार्क्स आहेत 10 मार्क्स. क्वेश्चन 2 कॅरी ऑल्सो 10 मार्क्स. क्वेश्चन 2 किती मार्क्सचा आहे तर तो सुद्धा 10 मार्क्सचा. क्वेश्चन 3 कॅरी 15 मार्क्स. क्वेश्चन 3 कॅरी
15 marks and question 4 carry 5 marks. So total 40 marks. पहा तर याच्यामध्ये एकूण 4 प्रश्न विचारले जातात. या 4 प्रश्नांपैकी पहिला जो प्रश्न आहे त्याच्यावरती 10 मार्काचे प्रश्न असतात. दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यावरती 10 मार्काचे असतात. तिसरा जर तुम्ही पाहिला 15 मार्काचा असतो आणि चौथा जर पाहिला तर तो 5 मार्काचा. असं मिळून टोटल हे 40 मार्कचं. जसा फर्स्टचा पॅटर्न आहे तसाच सेकंडचा पॅटर्न आहे. त्याच टाइप मध्ये सेकंडचा पॅटर्न आहे. लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं क्वेश्चन 1 10 मार्क्स, क्वेश्चन 2 also 10 marks, question 3 50 marks and question 4 5 marks. So this will be total 40 marks. आता थोडा आणखी आपण इंटेरियर या प्रश्नाच्या बाबतीत विचार करूया की प्रत्येक प्रश्न जो आहे तर तो कोणत्या स्वरूपाचा असतो. व्हॉट इज द पॅटर्न ऑफ दिस क्वेश्चन. प्रत्येक प्रश्नाचा स्वरूप. आता या ठिकाणी पुन्हा जर आपण विचार केला तर तुमचा जो क्वेश्चन 1 आहे हा क्वेश्चन 1 दोन पार्ट मध्ये डिवाइड केला. तर दोन पार्ट म्हणजे कोणता तर हा आहे ए पार्ट्स आणि हा आहे बी पार्ट्स. ए पार्ट्स मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला 5 मार्काचे 1 सेंटेन्स क्वेश्चन विचारले जातात. 1 सेंटेन्स. याच्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विचारलं जाऊ शकतं. ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 सेंटेन्स क्वेश्चन आन्सर विचारलं जाऊ शकतं. कधी त्याच्यामध्ये यामध्ये जसं समजा 1 मार्कावरती डिपेंड असलेले अशा प्रकारचे क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन्स तुम्हाला पहिल्या पार्ट्स मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर कधी कधी एखादी डेफिनेशन आहे दॅट इज ऑल्सो डिपेंड ऑन द एक्झामिनर. लक्षात घ्या. एक्झामिनर वरती डिपेंड आहे की 1 मार्काचा क्वेश्चन कोणता टाकायचा. कधी कधी त्याच्यामध्ये तुम्हाला मॅच द फॉलोइंग सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ऑडमॅन आउट विचारलं जाऊ शकतं. कोरिलेशन विचारलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न तुम्हाला पार्ट 1 मध्ये पाहायला मिळतात. ए मध्ये क्वेश्चन 1 मधला ए. दुसरा जो आहे तर तो आहे 5 मार्काचा. बी जो पार्ट आहे 5 मार्क. जसं समजा तुम्हाला क्वेश्चन 1 मध्ये इथं पार्ट 1 मध्ये आहे तसंच तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा म्हणजे यामध्ये सुद्धा 5 मार्क आणि यामध्ये सुद्धा 5 अशा पद्धतीने विचारल्या जाऊ शकतात. आता बी जो पार्ट आहे ऑप्शन क्वेश्चन सुद्धा असतात. ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स ज्या ठिकाणी तुम्हाला फिल इन द ब्लँक्स दिले आणि त्या ज्या फिल इन द ब्लँक्स आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिले जातात. ऑप्शन दिले जातात. 5 प्रश्न तुम्हाला ऑप्शनचे दिलेले असतात. हे शक्यतो हे तुमच्या प्रॅक्टिकल वरती आधारित असतात. प्रॅक्टिकल नॉलेज वरती तुम्हाला या ठिकाणी हा जो बी पार्ट आहे क्वेश्चन 1 मधला तर हा तुम्हाला विचारला जातो. इथं 5 मार्काचा आणि इथं 5 मार्काचा. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन 1 डिवाइड झालेला आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये सुद्धा आपल्याला 2 पार्ट्स पाहायला मिळतात. ए आणि बी. तर ए जो आहे तर तो 4 मार्काचा आहे आणि बी जो आहे तर तो 6 मार्काचा. लक्षात. ए मध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये तुम्हाला रिझन विचारले जातात. गिव्ह रिझन्स. लक्षात घ्या. तर साधा या मागच्या वर्षापासून त्याच्यामध्ये चेंजेस केलेला आहे. नाही तर पहिलं क्वेश्चन 2 हा 10 मार्काचाच होता पण त्याच्यामध्ये एकूण 7 प्रश्न विचारले जात होते. 6 प्रश्न विचारले जायचे आणि एनी 5 असं सांगितलं जायचं. परंतु आता मात्र थोडासा बदल केलेला आहे आणि तो बदल असा आहे की क्वेश्चन 10 मध्ये जसं ए पार्ट हा 4 मार्काचा 4 मार्कामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला 3 रिझन दिले जातात आणि 3 पैकी तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे असतात. तर असे 4 मार्क आणि त्याच्यानंतर बी जो पार्ट आहे याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला 4 क्वेश्चन दिलेले असतात आणि 4 क्वेश्चन मध्ये तुम्हाला मग याच्यामध्ये मात्र वेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. जसं समजा कधी कधी फिगर लेबलिंग असतं किंवा फिगर ड्रॉ फिगर असतं किंवा त्याच्यानंतर तुम्हाला छोटेसे असे क्वेश्चन त्याच्यामध्ये जसं डिफरन्स बिटवीन असंही म्हणतात किंवा प्रॉब्लेम्स विचारले जातात. सॉल्व्ह प्रॉब्लेम या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरा जो पार्ट आहे यामध्ये तुम्हाला टोटली 7 क्वेश्चन दिलेले असतात आणि त्या 7 पैकी तुम्हाला जवळजवळ 5 क्वेश्चन्स द्यायचे असतात. 7 किंवा 8 दिले जातात. त्याच्यापैकी तुम्हाला साधारणपणे एक 5 क्वेश्चन द्यायचे असतात. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला या ठिकाणी 3 मार्क्स तुम्हाला मिळतात
आणि याच्यामध्ये हे जे क्वेश्चन्स आहेत तर तुमच्या बुक्स मध्ये जे काही कधी कधी आपण पाहतोय की जे ब्ल्यू प्रिंट मध्ये किंवा रेड प्रिंट मध्ये जे पॅरेग्राफ दिलेला असतो तर त्यातले सुद्धा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारले जातात. म्हणजे धड्या खालचे विचारण्याच्या ऐवजी कधी कधी त्या धड्याच्या मधले जे प्रश्न असतात ते विचारले जातात. असं काही नाही, समजा दोन्ही ठिकाणचे प्रश्न विचारले जातील पण आपण फोकसिंग जास्तीत जास्त त्याच्यावरती करायला काही हरकत नाही. आणि एकदम शॉर्ट म्हणजे आन्सरचे क्वेश्चन असतात, खूप काही तुम्हाला डिस्क्रिप्ट लिहायची गरज नसते. कधी कधी फक्त गिव्ह द UPSC नेम किंवा मॅच द फॉलोइंग अशा प्रकारचे सुद्धा अशा स्वरूपाचे सुद्धा क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारले जातात. त्यानंतर क्वेश्चन 4 मध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये एनी वन क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. यामध्ये सुद्धा दोन पार्ट्स असतात, A and B, आणि दोन्ही पैकी कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा असतो. तर A पार्ट मध्ये कधी कधी तुम्हाला पूर्ण 5 क्वेश्चन दिले जातात. 5 क्वेश्चन तुम्हाला त्याचे आन्सर 1 लाईन मध्ये लिहायचे असतात, 1 वर्ड मध्ये लिहायचे असतात. किंवा त्याच्यानंतर बी पार्ट मध्ये कधी कधी तुम्हाला फिगर लिहिली जाते किंवा ड्रॉ फिगर असा एक प्रश्न असतो. त्याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला काही केमिकल रिएक्शनचा प्रश्न असतो. तर त्या टाइप मध्ये कधी तुम्हाला म्हणजे जसं समजा अॅल्युमिनियमचं जे काही समजा निष्कर्षण असेल तर अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात. किंवा रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन सिरीज, रेजिस्टन्स आर कनेक्टेड इन पॅरलल, तर अशा टाइपचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. केमिकल रिएक्शन बद्दल प्रश्न येऊ शकतात. तर हा 5 मार्काचा प्रश्न असतो. तर जसं समजा या ठिकाणी पॅटर्न आपण पाहिलाय तसंच पॅटर्नवर मार्काच्या बाबतीमध्ये प्रश्न मात्र बदलून येतील. लक्षात घ्या, प्रश्न त्या पूर्णपणे एक्झामिनर वरती डिपेंड्स आहेत कोणत्या टाइपचा विचारायचा आहे, परंतु पॅटर्न मात्र या टाइप्स मध्ये आहे. जसं सेकंड मध्ये सुद्धा आपल्याला जर पाहायला मिळालं A पार्ट्स 5 मार्क्स, B पार्ट्स 5 मार्क्स. त्याच्यानंतर इथं सुद्धा तुम्हाला A आणि B एक पार्ट रिझनचं तुम्हाला पाहायला मिळेल आणि बाकी 4 क्वेश्चन 5 क्वेश्चन तुम्हाला वेगवेगळे विचारले जातील. त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला 3 क्वेश्चन लिहायचे, म्हणजे इथे 2-2 मार्काला हा प्रत्येक प्रश्न असेल. इथं मात्र 3-3 मार्काला प्रश्न असेल. एकूण 7 क्वेश्चन विचारले जातील आणि या ठिकाणी कोणताही एक तुम्हाला सोडवायचा, एक तर A सोडवा किंवा एक तर B सोडवा किंवा कधी कधी तर फर्स्ट अँड सेकंड असंही दिलं जातं. तर त्याच्यापैकी एनी वन या ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह करायचं. तर हे पूर्णपणे आपण जर पाहिलं तर हे 40 मार्काचा पॅटर्न लक्षात आलं. लक्षात तुमच्या हे 40 मार्काचं 40 आणि 40 40 प्लस 40 सो दॅट इज इक्वल टू 80. म्हणजे हा जर पार्ट आपण पाहिला तर हा पूर्ण 80 प्लस हे 20 पार्ट्स प्रॅक्टिकलचे आहे. तर हा पूर्ण थेरी पार्ट्स आहे. थेरी तुम्हाला 80 मार्क्स पर्यंत आपण पाहिलेला आहे. आता आपल्याला राहिलेला जो पार्ट्स आहे तर तो 20 मार्काचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे प्रॅक्टिकलच्या बाबतीतला. प्रॅक्टिकल जे आहे तर ते तुम्हाला 20 मार्काचं आहे. याचं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन सांगतो बघा. या 20 मार्काचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी सांगता येईल. तर इथं सुद्धा तुम्हाला दोन जसं पार्ट 1 पेपर 1 अँड पेपर 2 अशा पद्धतीचं तुम्हाला 2 भागामध्ये डिवाइड होतंय. यामध्ये 10 मार्क्स, इथं सुद्धा 10 मार्क्स, 10 प्लस 10 दॅट इज इक्वल टू 20. आता याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे प्रॅक्टिकल तुम्हाला वर्षभर तुम्ही जे काही प्रॅक्टिकल केलेले आहे तर त्या प्रॅक्टिकल वरती सुद्धा तुम्हाला एक्झाम द्यावी लागते आणि ती एक्झाम सुद्धा बोर्ड कंडक्ट करत असतं. ही बोर्डची एक्झाम प्रॅक्टिकल एक्झाम यावरती ही घेत असताना आपल्या शाळेतील एक एक्झामिनर विज्ञान शिक्षक, एक विज्ञान शिक्षकाची इंटरनल एक्झामिनर म्हणून नेमणूक होत असते आणि बाह्य इतर शाळेतील जो विज्ञान शिक्षक आहे तो सुद्धा एक विज्ञान शिक्षक तुमच्या शाळेमध्ये एक्सटर्नल एक्झामिनर म्हणून येत असतो. आणि ह्या दोघांच्या मदतीने म्हणजे जसं दोघांच्या निरीक्षणाखाली ही तुमची बोर्डची प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट होत असते. तर ही प्रॅक्टिकल एक्झाम कंडक्ट होत असताना या ठिकाणी खूप महत्व आहे, कारण हे तुमचे इंटरनली मार्क्स. जसं आपण अगोदर पाहिलं थेरॉटिकली तुम्हाला 80 मार्क्सचा पेपर असतो
परंतु हे इंटरनली मार्क्स आहेत की जे तुमचं वर्षभराचं तुम्ही प्रॅक्टिकल केलेलं आहे त्याचे जे जर्नल्स तुम्ही लिहिलेले आहेत म्हणजे ज्याला आपण प्रयोग वही म्हणतो, त्याचबरोबर तुम्हाला ती प्रकल्प वही सुद्धा एक असते ज्याला आपण प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो, तर त्याला सुद्धा त्या वह्यांना सुद्धा या ठिकाणी जे एक्सटर्नल एक्झामिनर आणि इंटरनल एक्झामिनर जे असतात शिवाय इतर नोंदवह्या तुमच्या वर्षभराच्या असतात त्याला बघून ते मार्क्स देत असतात, त्या तपासून तुम्हाला ते मार्क्स देत असतात. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्र तुम्ही पूर्णपणे प्रॅक्टिकल सुद्धा अटेंड करणं गरजेचं आहे. आता हे जे काही समजा 10 मार्क्स आहेत या 10 मार्काचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल. तर या 10 मार्कामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला जो क्वेश्चन तुम्हाला आहे तर तो तुम्हाला एक प्रॅक्टिकल करावं लागतं. या ठिकाणी पार्ट 1 चं एक प्रॅक्टिकल जे तुम्हाला 6 मार्कासाठी असतं. किती मार्कासाठी असतं? 6. म्हणजे 6 मार्काचा तुम्हाला पेपर 1 चा एक प्रॅक्टिकल तुम्हाला दिलं जातं. त्याचबरोबर आणखी तुम्हाला 2 मार्क जे असतात तर ते 2 मार्क तुम्हाला जनरल बुक साठी असतात म्हणजे प्रॅक्टिकल बुक साठी असतात. प्रॅक्टिकल बुक साठी 2 मार्क्स असतात आणि त्याच्यानंतर आणखी जे 2 मार्क्स असतात तर ते 2 मार्क तुमचे प्रोजेक्ट रिपोर्ट साठी असतात किंवा प्रोजेक्ट बुक साठी असतात. तर या ठिकाणी हा प्रोजेक्ट बुक आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिकल बुक आहे. तर असे मिळून हे 10 मार्क्स. जसं आपण याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन पाहिलं त्याच टाईपचं डिस्ट्रीब्युशन तुम्हाला पार्ट 2 मध्ये सुद्धा मिळतंय. तर इथं सुद्धा जर आपण पाहिलं तर प्रॅक्टिकल जे आहे त्याच्यासाठी इथं सुद्धा 6 मार्क्स आहेत. त्यानंतर यामध्ये 2 मार्क्स जे आहेत ते प्रॅक्टिकल बुक साठी आहेत आणि पुन्हा जे 2 मार्क्स आहेत तर ते प्रोजेक्ट रिपोर्ट साठी आहे. तर अशा पद्धतीचे तुम्हाला हे 10 मार्क्स तुम्हाला दिलेले असतात. तर या पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे प्रॅक्टिकलचे 10 मार्क्स फॉर द फर्स्ट पार्ट, 10 मार्क्स फॉर द सेकंड पार्ट, तर टोटल 20 मार्काचं हे तुमचं अॅन्युअल जे काही इव्हॅल्युएशन आहे तर ते इव्हॅल्युएशन या ठिकाणी सांगताय. तर अशा पद्धतीचा हा जो पॅटर्न आहे तर थिअरी प्लस प्रॅक्टिकल ज्याला आपण थिअरी पार्ट म्हणूया आणि हा जो आहे तर तो प्रॅक्टिकलचा 20 मार्क्स, तर 80 प्लस 20 टोटल 100 मार्क्स असा हा तुमचा एक सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पेपर हा तुम्हाला अभ्यासासाठी असतो. तर विद्यार्थी मित्र हा पॅटर्न लक्षात ठेवा. याचा चांगल्या पद्धतीने त्या टाईप मध्ये तुम्ही स्टडी करा की जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ 100 मार्क्स घेणं खूपच सोपं आहे. लक्षात. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये शंका असते कारण की शाळा जर समजा लेट झाल्या किंवा काय झालं तर नेमकी आपला सिलेबस किती होईल, काय होईल, तर अभ्यासक्रम कसा असेल, थोडस सगळ्यामध्ये ती ऐकण्याची उत्सुकता असते. परंतु विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत अजूनही समजा अशा पद्धतीची कोणतेही डिटेल्स आपल्याला प्राप्त झालेले नाही. जर जसे जसे समजा काही डिटेल्स जर प्राप्त होतील तर तसं तसं तुम्हाला पुढे पुढे त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओमध्ये जसं समजा पुढच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलं जाईल. परंतु आजपर्यंत आपल्याला जो काही समजा या ठिकाणी तुम्ही सिलेबस पाहिलेला आहे, जो पॅटर्न पाहिलेला आहे, तर अशाच पद्धतीचं सिच्युएशन आहे. विद्यार्थी मित्रांनो आहात तुम्ही तर या पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. यामध्ये सिलेबस मध्ये जर समजा काही जर असं वाटलं तर निश्चितच आपल्याला पेपरमध्ये म्हणा किंवा यामध्ये आपल्याला जशी न्यूज येईल, जशा बातम्या येतील तशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं जाईल. परंतु सध्या कोणत्याही प्रकारच्या शंका डोक्यामध्ये न ठेवता तुम्ही या आपल्या ज्या विज्ञान आणि टेक्नॉलॉजी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचा अभ्यास रेग्युलर चालू ठेवा की ज्याचा फायदा तुम्हाला होत राहील. ओके.